नमस्कार, कुक विथ अश्विनीमध्ये मी अश्विनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। पावसाचा सीझन चालू झाला की भरपूर पद्धतीच्या रानभाज्या आपल्याला बाजारात अवेलेबल होतात आणि त्यातलीच एक रानभाजी आज आपण करणार आहोत आणि ती म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी। ही जी शेवग्याची पानं आहेत ना ती आपल्या शरीरासाठी अगदी फायदेशीर आहेत, कारण त्याच्यात भरपूर पद्धतीचे औषधी गुणधर्म आहेत। आपल्याला बाजारातून कोवळीच अशी पानं घेऊन यायची आहेत आणि फक्त पानंच आपण इथे निवडून घेणार आहोत। जी चांगली पानं आहेत तीच आपल्याला इथे निवडून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ही भाजी आपण निवडल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। ह्या भाजीमध्ये आपल्याला भरपूर पद्धतीचे गुणधर्म भेटतं, ज्यामुळे आपल्याला जर थकवा निर्माण झाला असेल, अशक्तपणा झाला असेल तर तो कमी होतो। आपल्या शरीरात ऊर्जा देण्याचे काम ही भाजी करते। त्याचप्रमाणे डोळ्यांसाठी अगदी फायदेशीर अशी ही भाजी आहे। जर आपली रोगप्रतिकार क्षमता कमी झाली असेल तीही वाढवण्यास मदत होते। आता अगदी सोपी पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी एका कढईमध्ये थोड्याशा पाण्यात ही भाजी धुतल्यानंतर मी ती शिजवून घेणार आहे। इथे मी मीठ ह्या भाजीमध्ये शिजवताना ॲड केलं आहे, ज्यामुळे ह्या भाजीचा कलर गेला नाही आहे। आणि 10 ते 12 मिनिटासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर ही भाजी शिजवल्यानंतर एका जाळीमध्ये त्याचं पाणी काढून घेतल्यानंतर ही भाजी आपल्याला सुरीने चिरून घ्यायची आहे। थोडी बारीक आपल्याला चॉप करून घ्यायची आहे। आता एका पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहेत। 30 सेकंदासाठी फिरवल्यानंतर त्यात मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून ॲड केला आहे। कांदा ट्रान्सपरंट आणि थोडासा लालसर झाला की ह्यात मी थोडंसं मीठ ॲड केलं आहे आणि चिरलेली भाजी टाकून अगदी वाफेवरच ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत। आता झाकण काढल्यानंतर ह्यात मी किसलेलं ओलं खोबरं ॲड केलं आहे। त्याऐवजी तुम्ही इथे जे आपलं तिळकूट असतं ते किंवा उकडलेला बटाट्याचे काप किंवा आपण इथे दाण्याचा कुटाचाही वापर करू शकतो। आणि नंतर 1-2 मिनटं परतवून झालं की गॅस बंद करून आपण ती सर्व करू शकतो। अशी झटपट होणारी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ती तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब